नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपले स्वागत. तर पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. पन्हाळा तालुक्यातील एका छोट्याशा नदीकाठी वसलेले आळवे गावातील भैरवनाथ तालीममधील मल्लकुमारी पैलवान रुनल सुरेश कदम हिची श्री छत्रपती शाहू क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे कुस्ती प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तिला तिच्या दररोजच्या सरावामुळे ही संधी मिळालेली आहे. पन्हाळा तालुक्यातील एका छोट्याशा नदीकाठी वसलेल्या आळवे गावातील भैरवनाथ तालीममधील मल्ल कुमारी पैलवान रुनल सुरेश कदम हिची श्री छत्रपती शाहू क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे कुस्ती प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तिला तिच्या दररोजच्या सरावामुळे ही संधी मिळाली आहे. फक्त पुरुषांनीच पैलवानगी करावी असे काही नाही, महिला पण कशातच कमी नसतात हे तिने या निवडीच्या माध्यमातून दाखवले आहे. या क्रीडा प्रकारामध्ये इतर मुलींनी भाग घ्यावा असे तिचे प्रेरणादायी काम दिसून येत आहे. ती एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. तिचे मामा तानाजी कृष्णात चौगले व आजोबा कृष्णात चौगले यांची मदत मिळत असते. या तिच्या यशापाठीमागे मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून वस्ताद आदिनाथ सकाराम बंगे हे मार्गदर्शन करत असतात. सर्व विद्यामंदिर आळवे शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, गावचे सरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे तिला हे यश प्राप्त झालेले आहे. आळवे तालुका पन्हाळा येथील गावात जाणाऱ्या दोन्ही मुख्य रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांकडून होत आहे. आळवे तालुका पन्हाळा येथील गावात जाणाऱ्या दोन्ही मुख्य रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांकडून होत आहे. कोतोली फाटा ते कोतोली मार्गावर असलेल्या आळवे गावात जाण्यासाठी पिंपळे येथून एक तर मानेवाडी येथून एक असे 2 रस्ते गावाला जोडतात. या दोन्ही रस्त्यांची अनेक दिवसांपासून डागडुजी झाली नसल्याने रस्त्यात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी म्हणून काही ठिकाणी मुरुम टाकला आहे. खड्ड्यात टाकलेल्या मुरुमाची माती झाल्यामुळे एखादे मोठे वाहन रस्त्यावरून गेल्यानंतर धुळीचे लोट उठतात. आळवे गावातील लोकांना जवळची बाजारपेठ म्हणून कोतोली या ठिकाणी नेहमी जावे लागते. येथे जायचे झाले तर स्वतःची वाहने किंवा चालत जावे लागते. अशावेळी रस्त्यातील खड्ड्यांमुळे आणि धुळीमुळे वाहनधारकांसह रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमधून होत आहे. आमदार डॉक्टर विनय कोरे आणि खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून या दोन्ही रस्त्यांसाठी 55 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या दोन्ही रस्त्यांचे काम सुरू होणार आहे. घारेवाडी तालुका कराड येथे 2 दिवसीय गुरुजन हृदय संमेलन उत्साहात संपन्न झाले. शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन संपन्न झालेले आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी प्राथमिक शिक्षक ते महाराष्ट्र राज्याचे शिक्षक संचालक असा प्रवास करणारे श्री गोविंद नांदेडे आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या उपस्थित सर्व गुरुजनांना मार्गदर्शन मिळाले. घारेवाडी तालुका कराड येथे 2 दिवसीय गुरुजन हृदय संमेलन उत्साहात संपन्न झाले. शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक श्री इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन संपन्न झाले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ शिक्षक तज्ञ रमेश पानसे, योगेश कुलकर्णी, वाबळेवाडी पॅटर्नचे दत्ता वारे, सुचेता पडळकर, जगदीश कुडे, श्रीधर नागरगोजे यांचे मार्गदर्शन मिळाले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी प्राथमिक शिक्षक ते महाराष्ट्र राज्याचे शिक्षक संचालक असा प्रवास करणारे श्री गोविंद नांदेडे आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या उपस्थितीत सर्व गुरुजनांना मार्गदर्शन मिळाले. या संमेलनासाठी महाराष्ट्रातून जवळपास 400 उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते. शिवमचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष महेश मोहिते, प्रताप भोसले, प्रताप कुंभार, सुहास पाटील, विनायक माळी, सुहास प्रभावळे, विनायक हिरवे, प्रमोद धायगुडे, प्रशांत गाताडे, पूनम साळुंके, लहू बोराटे, संदीप राठोड, संजय जगताप, संभाजी लोहार, तानाजी वाघमोडे, MR पाटील यांसह राज्यातून आलेले शिक्षक, शिक्षकप्रेमी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य पानसे म्हणाले, शिकणे ही मुलांची सहज प्रवृत्ती आहे. शिक्षण विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी आहे. शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते पूर्णाशाने ते समजवण्यासाठी शिक्षकाने कृतिशील राहिले पाहिजे. वर्गातील शिक्षणात बदल होणे त्यासाठी आवश्यक आहे.
21व्या शतकातील नवे शिक्षण हे मेंदू आधारित आहे. शिक्षकांचा मुलांचा विश्वास आणि मुलांचा शिक्षणावर विश्वास संपादन केल्यास शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. योगेश कुलकर्णी म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल केला आहे. ड्रायव्हर, कुरिअर, वेटर, ट्रान्सलेटर, शिक्षक, निवेदक, संपादक यासारख्या नोकऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता व चॅट जीपीटीमुळे धोक्यात आल्या आहेत. संगणकापेक्षा माणसाकडे हृदय आणि सद्भावना आहेत. त्याद्वारे नवीन नवीन कौशल्य आत्मसात तो करू शकतो. सृजनशीलता, प्रश्न विचारणे, ज्ञानाची निर्मिती करणे याद्वारे नव्या पिढीत ही कौशल्य रुजवण्यास विद्यार्थी आव्हानावर मात करू शकतो. साखर कारखाना चालवणाऱ्या भडक्यांना ठेचून मारा. DY साखर आणि दालमिया शुगरने ऊस तोडी त्वरित थांबवाव्यात, असा इशारा शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी कळे व काटेभोगाव फाटा येथे करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनावेळी दिला आहे. मागील हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये व यंदाच्या गाळपाची पहिली उचल 3500 रुपये जोपर्यंत हे साखर कारखानदार देत नाहीत, तोपर्यंत एकही वाहन परिसरातून साखर कारखान्याला जाऊ देणार नाही. वाहन मालकाला आपल्या वाहनाचे नुकसान करायचे नसेल तर त्यांनी संघटनेला पाठिंबा द्यावा. 13 सप्टेंबर पासून ऊसाचे आंदोलन सुरू आहे. एकाही कारखानदाराने शेतकऱ्याची बाजू मांडली नाही. अशा भाड्यांना सोलून काढले पाहिजे, असे म्हणत जवळच्या DY साखर व दालमिया शुगरच्या सुरू असलेल्या कारखान्याच्या ऊसतोड न थांबल्यास संघटना काय करू शकते हे दाखवून द्यावे लागेल. 3 वेळा बैठका घेऊन या कारखानदारांनी बैठका फिसकाटल्या. शेतकऱ्यांच्या टाळूवरची लोणी खाणाऱ्या ह्या कारखानदारांना आता सोडायचे नाही, असा इशाराही अशोक जाधव यांनी यावेळी दिला. यावेळी ज्ञानदेव पाटील, डॉक्टर BM पाटील, भिवा पाटील, राजू पोवार, बबन खांटागळेकर यांच्यासह पन्हाळा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिराळा तालुक्यातील कोकरूड फाटा येथे तासभर आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे मेन रोडवरील शिराळा कोकरूड, शेडगेवाडी कोकरूड रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गतवर्षीचा 400 रुपयांचा दुसरा हप्ता व यंदाची पहिली 3500 रुपये उचल जाहीर करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. गतवर्षीचा 400 रुपयांचा दुसरा हप्ता व यंदाची पहिली 3500 रुपये उचल जाहीर करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. तरीही ऊस दराची कोंडी फोडलेली नाही, म्हणून जिल्हाभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन झाले. दरम्यान शिराळा तालुक्यातील कोकरूड फाटा येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांची रस्त्यावर बसून आपल्या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी संघटनेचे विजय भोळे, बाबा माने, तानाजी शेळके, जयवंत शेळके, ज्योतिराम माने, धनाजी शेळके, कृष्णदेव पाटील, सर्जेराव खवरे, सुनील खवरे, जालिंदर पाटील, रघुनाथ खवरे, विजय जाधव, अमित शेळके, अनिल खोत, सुनील खवरे, राम पाटील, मानसिंग पाटील, देवेंद्र धस, प्रतीक पाटील, राजू पाटील, सागर पाटील, रामदास पाटील, अभिजित पाटील, शिवाजी पाटील, सुनील गुरव आदींसह कोकरूड परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोकरूड पोलिसांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शाहूवाडी तालुक्यातील पिशवी ते खोतवाडी दरम्यान बिबट्याचे दर्शन. मागील 2 दिवसात शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे गावाजवळील पिशवी या गावातून घुंगूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्या फिरताना आढळला आहे. या मार्गावरून दुचाकी स्वारांची मोठी वर्दळ असते. अशातच या बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले आहे. मागील 2 दिवसात शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे गावाजवळील पिशवी या गावातून घुंगूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्या फिरताना आढळला आहे. पिशवी खोतवाडी या 2 गावाच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाझुडपात असलेला बिबट्या स्पष्ट दिसत आहे. रात्रीच्या वेळेस जाणाऱ्या वाहनधारकांना हा बिबट्या दिसला. एका कारमधील प्रवाशाने या बिबट्याचे चित्रीकरण केले आहे. आधी अस्पष्ट दिसणारा बिबट्या कारजवळ गेल्यानंतर मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला. बांबवडे ते घुंगूर या रस्त्यावर दिवसभर ते रात्री 9 पर्यंत वाहनांची वर्दळ असते. बांबवडे ते मलकापूर बाजारपेठेकडे कायम निमित्त येणारे लोक सायंकाळी आपापल्या गावी परतत असतात. या मार्गावर दुचाकी स्वारांची मोठी वर्दळ असते. अशातच या बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले आहे. शाहूवाडी तालुक्यामध्ये सध्या अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होताना आढळत आहे. मागील महिन्यात आंबा परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते.
आणि आता सध्या वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे या तालुक्यात अनेक बिबटे वावरत असावेत असे नागरिकांकडून बोलले जात आहे। दिवाळीची सुट्टी जोडून पर्यटनासाठी बाहेर पडलेले पर्यटक आणि भाविकांमुळे कोल्हापूर हाऊसफुल झाले होते। मात्र सलग सुट्टी संपल्यामुळे बाहेर गावांहून आलेले पर्यटकांनी रविवारी परतीचा मार्ग स्वीकारला। मात्र कोल्हापूर शहरासह परिसरातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर गर्दी दिसून आली। दिवाळीची सुट्टीला जोडून पर्यटनासाठी बाहेर पडलेले पर्यटक आणि भाविकांमुळे कोल्हापूर हाऊसफुल झाले होते। मात्र सलग सुट्टी संपल्यामुळे बाहेर गावातून आलेले पर्यटकांनी रविवारी परतीचा मार्ग स्वीकारला। मात्र कोल्हापूर शहरासह परिसरातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर गर्दी होती। दरम्यान विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुपारनंतर शुकशुकाट होता। दिवाळीची सुट्टी दरम्यान शाळांनाही सुट्टी असल्यामुळे बहुतेक सर्वजण कुटुंबियांसह पर्यटनासाठी बाहेर पडले होते। पुणे मुंबईहून आलेल्या पर्यटकांनी एसटी बस, रेल्वे, खासगी आराम बसेसचीही परतीचे आरक्षण केलेले होते। त्यामुळे सलग मिळालेली दिवाळीची सुट्टी आणि शाळांना दिलेली सुट्टी आज संपल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरून पर्यटक परतीच्या वाटेवर होते। दरम्यान करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी, ज्योतिबा डोंगर, न्यू पॅलेस, किल्ले पन्हाळगड, नरसोबाची वाडी, गगनबावडा आदी ठिकाणी राज्यांसह परराज्यातील मोठ्या प्रमाणात दाखल झालेले पर्यटक परतत आहेत। एससी भारत सरकार आणि गार्गीज DID फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला। दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी कोल्हापूर येथील हॉटेल रेडियंट येथे कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 15 लोकांना एससी भारत सरकार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक रावसाहेब वाडे, एससी भारत सरकार पश्चिम महाराष्ट्र ऑफिसर विनायक गायकवाड, महाराष्ट्र कोल्हापूर डिव्हिजन ऑफिसर डॉक्टर मॅडी तामगावकर, डॉक्टर प्रतीक मुनगेकर, शिवराज पाटील, शैलजा दुनुंग हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन गार्गीज DID फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मॅडी तामगावकर यांनी केले होते। तर या कार्यक्रमाचे निवेदक RJ स्वप्नील पन्हाळकर यांनी केले। कळंबा कारागृहाचे उपअधीक्षक रावसाहेब वाडे यांनी कार्यक्रमात पुरस्कृत्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या। प्रमुख पाहुण्यांचे आभार डॉक्टर मॅडी तामगावकर यांनी मानले। येत्या काळात एससी भारत सरकार यांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सांघिक विजेतेपद शनिवारी कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या असणं नसणं या एकांकिकेने पटकावला आहे। 3 दिवस येथील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे नाट्यगृहात सुरू असलेल्या या स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला। समीक्षक डॉक्टर अनमोल कोठडिया यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। यावेळी देवल क्लबचे अध्यक्ष VB पाटील, राजेंद्र पित्रे, उमा नामजोशी, डॉक्टर विनोद ठाकूर देसाई, अनंत निघोजकर, राजन ठाकूर देसाई, शंकर उनेचा, प्रशिक्षक चंद्रशेखर कुलकर्णी, प्रताप सोनाळे, मिलिंद दांडेकर उपस्थित होते। शनिवारी संगीत व नाट्यशास्त्र विभागाने कारण तासाच्या महालक्ष्मी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, शोशिक इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने नाव आणि भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने हसण्यास कारण की या एकांकिका सादर केल्या। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।